स्वामी तुकया देवा स्वामी तुकया देवा सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेर आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमिली मिया मज हृदय सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुरो मनोनी विशेष त्यादरू विवेकावरी मुक्ताई लहान सांभाळी ती सर्व परी ब्रह्मांडासी घालित असे कव कुणाही न कळली इची ब्रह्मलीला नमस्कार माझा मुक्ताई माऊलीला मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी हो मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी हो शरण शरण जी हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावा व्यासू भटा मज हृदयी सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुरू मनोनी विशेष त्यादरू विवेकावरी विठ्ठल 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 मोकळे मन रसाळवाणी मोकळे मन रसाळवाणी याची गुणी संपन्न लक्ष्मी ते ऐशा नावे भाग्य जावे तरी त्यांनी प्रस्तुत जमलेले भगवत प्रेमी भक्तिमती माता
चराचरामध्ये नित्यवास करणाऱ्या संत श्रीमंत योगमाया ब्रह्मचित्कला आदिशक्ती मुक्ताबाई भगवंताच्या असीम अपार आणि अपूर्व अशा कृपा अनुग्रहामुळे आपल्या या जळगाव शहरामध्ये असणारं हे साई दत्त नगर आणि पवित्र पावन साईबाबांच्या या प्रांगणामध्ये त्यांच्या दरबारामध्ये भव्य दिव्य अखंड हरिनाम कीर्तन महोत्सव वैकुंठवासी प्रातस्मरणीय विठ्ठल बाबा मोठे बाबा यांच्या आशीर्वादाने परमपूज्य प्रातस्मरणीय नथुसिंग बाबा आणि परमपूज्य वैकुंठवासी गुरुवर्य भानुदासजी महाराज देगलूरकर यांच्या कृपा आशीर्वादाने होत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह, या सप्ताहातील आजच्या या द्वितीय दिवसाची कीर्तनरूपी सेवा ग्रामस्थ मंडळी आणि सर्व आपण असणारी परिसरातील सर्व मंडळी यांनी माझ्याकडे दिली. या कार्यक्रमाचे आयोजक साईबाबा मित्र परिवार ज्यांच्या माध्यमातून इथं येण्याचा योग आला ते आमचे शिवभाऊ आणि आमचे हरिभक्तपरायण मोठे बंधू श्री विनोद भाऊ यांच्या या माध्यमातून इथं आज सर्वांच्या दर्शनाचा योग आहे. मृदंगाचार्य हरिभक्तपरायण श्री पंकजजी महाराज हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. गायनाचार्य आता सुंदर गोळ चाल ज्यांनी म्हटली ते आमचे हरिभक्तपरायण श्री सुजितजी महाराज आणि हरिभक्तपरायण श्री कैलास महाराज श्री सुद्धा इथं उपस्थित आहे. विनेकरी हरिभक्तपरायण शांताराम बाप्पू आणि समस्त भजनी मंडळ, रामेश्वर भजनी मंडळ, विठ्ठल भजनी मंडळ, पांडुरंग भजनी मंडळ, खंडेराय भजनी मंडळ आणि साऊंड सिस्टीम ज्यांची आहे ते सोपान भाऊ पाटील. आजचं अन्नदान ज्यांच्याकडे आम्ही भोजन केलं ते श्री किशोर उत्तमराव पाटील, या कीर्तनाचे यजमान आणि अन्नदाते. उपस्थित असणारी सर्व टाळकरी, बालगोपाल ही सर्व वारकरी मंडळी, आपण सर्व माता भगिनी, पुरुष मंडळी यांच्या उपस्थितीमध्ये गेली 2 दिवसापासनं आपण हा कीर्तन महोत्सव, भगवंताचा कीर्तन महोत्सव आणि परमात्म्याचं नामचिंतन श्रवण करीत आहात. उष्णतेची लाट आहे आणि एवढ्या मोकळ्या वातावरणात आपण आहोत. वरतून पंखा सुद्धा आहे आज, आहे की नाही, म्हणजे काही टेन्शन नाही ऐका. पण असणारी सर्व आपण भाविक भक्त या ठिकाणी उपस्थित आहात. वारकरी संप्रदायामध्ये त्या ज्या परंपरेला अतिशय महत्त्व आहे ती परंपरा जर कोणती असेल तर कीर्तन परंपरा आहे. ज्ञानोबाराय, कृतीनाथ महाराज, नामदेवराय या सर्व संतांनी आपल्या जीवनामध्ये एकच केलं, कोणी काहीतरी केली आचरणे मजया कीर्तने विन नाही. तुकोबारांनी म्हणावं, कोणी काहीतरी केलं पण माझ्या जीवनामध्ये मी कीर्तनाशिवाय काहीच केलं नाही, भगवंताचं नामचिंतनच मी नेहमी केलं. आणि म्हणून आपली परंपराच आहे. काय परंपरा आहे? नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. संपूर्ण जगामध्ये ज्ञानाचा दीप लावण्याकरता अतिशय कलियुगामध्ये उत्तम साधन जर कोणतं असेल तर ते भगवंताचं कीर्तन आहे. राजा परीक्षितीला शुकदेवजी महाराज सांगतात, हे राजन, कले दोषो निधे. कलियुग ही दोषाची खान आहे, पण ऐका, कले दोषो निधे राजन्नस्ति हेको महान गुणः कीर्तनात देव कृष्णस्य मुक्त संग परम्रजे. कलियुगामध्ये तरी कीर्तनाचे नि नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे, जे नामची नाही पापाचे ऐसे केले. भगवत भक्तीचं एक उत्तम साधन जर काय असेल तर ते कीर्तन आहे. बरं, हे कीर्तन माध्यम कसं आहे हो? महाराज म्हणता हे रंजना करता नाही, रंजना करता बरीच साधन आहे हो. कीर्तन रंजन म्हणून ऐकू नका, कीर्तनाची काही मर्यादा. सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी, जनवृंदे मनोभावे आदि वंदावी. भक्ती ज्ञाना विरहित इतरा गोष्टी न कराव्या, प्रेम हरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या. जेणे करोनी मूर्ती ठसावी अंतरे श्री हरीची. ऐसे कीर्तन संतांच्या घरचे
मर्यादा सर्वांना माहीत आहे, पण मर्यादेचं उल्लंघन करून लोक या गादीवर काहीतरी बोलतात आहे की नाही. नाही ते म्हणतात, नाही ते करतात, जाऊ द्या, तो विषय आपला नाही. पण एकच आहे, आपण ही मर्यादा सांभाळा. काय किती सुंदर वर्णन आहे पहा ना तुम्ही. सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी सज्जन वृंदे मनोभावे आदि वंदावी भक्ती ज्ञाना विरहित इतरा गोष्टी न कराव्या. कीर्तन म्हटल्यानंतर भक्ती, ज्ञान आणि वैराग्य याच्या वाचून इतर काही सांगू नये. ऐका, जे कीर्तन आपण उद्धाराचं साधन म्हणून ऐकतो, ते जर रंजन म्हणून जर तुम्ही करत असाल, तर ते कीर्तन जे उद्धार करतं तेच आपलं पतनही करेल. विठाला विठाला विठ्ठला विठ्ठला असो. सेवेकरता निवडलेला अभंग. जगद्गुरु जगदवंदनीय विश्वसंत, ज्या तुकोबांच्या बोलण्यात सूर्याची प्रखरता, चंद्राची शीतलता, आकाशाची विशालता, समुद्राची अथांगता, हिमालयाची उत्तुंगता, आईची वात्सल्यता, मित्राची सख्यता, तर कधी कधी वज्रापेक्षाही कठोर, फुलापेक्षाही मऊ आणि लोण्यापेक्षाही मृदू शब्द ज्यांच्या वाणीमध्ये आहे, असे जगद्गुरु तुकोबाराय या अभंगाच्या माध्यमातून संतांचं एका पर्यायी मार्गाने वर्णन करता. विठाला विठाला महाराज. आणि या अभंगाच्या माध्यमातून संतांचं वर्णन आहे. जगद्गुरु तुकोबारांची अभंग गाथा जर आपण पाहिली, तर महाराजांच्या जीवनामध्ये महाराजांच्या सर्वात आवडीचा विषय जर काय असेल, तर तो संतांचं वर्णन आहे. जगद्गुरु तुकोबारांनी संतांच्या वर्णनाशिवाय इथं काही केलंच नाही. ओ तुकोबारा जाऊ द्या, जगाचा मालक भगवान तो सुद्धा या संतांचं वर्णन करत असताना, आपण जर महात्मा नस्तुमा पार्थ या श्लोकावरच्या ओव्या जर पाहिल्या, तर आपल्याला लक्षात येईल, जेथ वाचा विसवे ती साधू कथा. जिथं परमात्म्याची सुद्धा वाचा विसावते, असं जर वर्णन या जगामध्ये कोणाचं असेल तर ते संतांचं आहे. वैकुंठवासी प्रातस्मरणीय विठ्ठल बाबा घोले. बाबा ज्यावेळेस आळंदीमध्ये आजारी पडले, मोठे बाबा, त्यावेळेस मी आळंदीतच होतो. आमच्या परमेश्वर महाराजांनी खूप सेवा केली महाराजांची. आणि महाराज विठ्ठल बाबा घोले 3 प्रकारचं वर्णन सांगायचे. पहिलं वर्णन आहे लोभापोटी केलेलं वर्णन, दुसरं वर्णन भीतीपोटी केलेलं वर्णन, आणि तिसरं वर्णन आहे यथार्थ केलेलं वर्णन. आपण पहिल्या वर्णनाचा विचार करू. पहिलं वर्णन कसं आहे? महाराज म्हणतात लोभापोटी केलेलं वर्णन. एखाद्या व्यक्तीकडून मला 500,000 रुपये घ्यायचे, मग मी त्याच्याकडे गेल्यानंतर त्याचं वर्णन करेल. भाऊ, हो भाऊ, काय तुमचा स्वभाव? आमची थोडी विदर्भातली भाषा आहे, बरं समजून घ्या. ऐका, काय तुमचा स्वभाव? मला असं वाटते या तालुक्यात तुमच्यासारखा उदार माणूस कोणी नाही. शिबिराजानंतर तुमचाच नंबर लागतो की काय? काय तुमची उदारता, काय तुमचं दातृत्व. भाऊला दिलं हरभऱ्याच्या झाडावर चढून, लगेच भाऊ म्हणतात, का हो तुम्हाला काही थोडे पैसे वगैरे पाहिजे होते का? हो 1000 रुपये पाहिजे होते. म्हणजे केलेलं सर्व वर्णन आहे. कशामुळे? फक्त अंतःकरणात पैसे घेण्याचा लोभ आहे. याला म्हणतात लोभापोटी केलेलं वर्णन. दुसरं वर्णन भीतीपोटी केलेलं वर्णन. कसं आहे? एखाद्या व्यक्तीचं नाव या व्यासपीठावरून घेऊ नये, पण मी 2-3 वेळा घेतलं. मग बरेच लोक म्हणतात, का हो महाराज, अहो ज्या माणसाचं नाव घेऊ नये त्याचं नाव तुम्ही 3 वेळा व्यासपीठावर घेतलं, काय गरज होती? मग त्याला सांगावं लागतं की भाऊ, त्याचं नाव जर घेतलं नसतं ना तर गावात राहणं मुश्किल होईल, आहे की नाही? अगोदर त्याचं नाव घ्यावं लागतंय, अख्ख्या गावाचं नाही घेतलं तर चालेल. त्याचं कारण आहे अंतःकरणात त्याच्याविषयी भीती आहे. भीतीपोटी केलेलं वर्णन. पण या अभंगात जगद्गुरु तुकोबाराय लोभापोटीही वर्णन करत नाही, भीतीपोटीही करत नाही, तर यथार्थ वर्णन करतात. ऐका सज्जनांनो, हे वर्ष अतिशय महत्वाचं आहे. हे वर्ष जगद्गुरु तुकोबारायचं. विनोद भाऊंनी मी अगोदर सांगत होतो, पण माझ्या काही लक्षात नाही पत्रिका. उलट मी त्यांना विचारलं, का पत्रिका आली नाही अजून? पत्रिका आली नाही अजून. त्यांच्यापेक्षा मला जास्त काळजी होती पत्रिकेची. हां, पण म्हटलं जगद्गुरु तुकोबारायांचं हे त्रिशतकोत्तर अमृत वैकुंठ गमन वर्ष आहे. या वर्षी जगद्गुरु तुकोबारायांना वैकुंठाला जाऊन किती वर्ष पूर्ण झाली?
375 वर्ष झाली. किती वर्ष? 375 वर्ष झाली. ऐका, या जगतामध्ये 3 जगद्गुरु होऊन गेले. पहिले जगद्गुरु देवकोटीतले जगद्गुरु, दुसरे जगद्गुरु शास्त्र कोटीतले जगद्गुरु आणि तिसरे जगद्गुरु संत कोटीतले जगद्गुरु. पहिले जगद्गुरु देवकोटीतले जगद्गुरु कृष्णम वंदे जगद्गुरु. भगवान श्रीकृष्ण हे देवकोटीतले जगद्गुरु आहे. दुसरे जगद्गुरु शंकराचार्य, त्यांचं वर्णन असं करतात, शंकरम शंकराचार्यम केशवम बादरायणम सूत्रभाषो कृतो वंदे भगवंतः पुनः पुनः. असं सांगतात. शंकराचार्य 8 वर्षाचे होते. किती वर्षाचे? 8 वर्षाचे असताना त्यांचे 4 वेद पाठ होते, मुखोद्गत होते. 8 वर्षे चतुर्वेदी. हो, गुरुवारी आमचे यादव महाराज आडवीरकर सांगायचे, बुवा ते 8 वर्षाचे असताना त्यांचे 4 वेद पाठ होते. आता 8वर पूज्य बसलं काही लोकांचं, तरी हरिपाठ पाठ नाही. लोकांचं जाऊ द्या, बरीच लोक कीर्तन करायला लागले, त्यांचा हरिपाठ पाठ नाही. पुढे म्हणा तर मागे चुकते, मागे म्हणा तर पुढे चुकते. म्हणजे किती कठीण झालं. एक लक्षात ठेवा, हरिपाठ म्हणजे सामान्य नाही. आमचे गुरुवारे मारुती बाबा कुरेकर नेहमी सांगतात, हरिपाठ म्हणजे वारकऱ्यांचा वेद आहे. विठाल विठाल आणि अशा असणाऱ्या शंकराचार्य तिसरे जगद्गुरु, संत कोटीतले जगद्गुरु. जगद्गुरु तुका अवतार नामयाचा, संप्रदाय सकळांचा इथोनिया. प्रयाण काळी देवे विमान पाठविले. प्रयाण काळी देवे विमान पाठविले. कलीच्या काळा माझी अद्भुत वर्तविले. कलीच्या काळा माझे अद्भुत वर्तविले. मानव देह घेऊनिया निज धामा गेले. मानव देह घेऊनिया निज धामा गेले. निळा म्हणे सकळ संता दोषविले. 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 जय जयाजी सद्गुरु स्वामी तुकया दाता. तारक तू सकळांचा शिवलग सोयरा. जय जयाजी तुकया दातारा. तारक जीवलग सोयरा. जगद्गुरु तुकोबारांनी क्रांती केली आणि या कलियुगामध्ये मागे सुद्धा कवी झाले. ऐका, जगद्गुरु तुकोबारांच्या पूर्वीही कवी झाले, पण मागे कवीश्वर झाले थोर थोर. सांगा, कलेवर नेले कोणी? हे शरीर पंचमहाभूताचं हे मिळणारं शरीर कोणी दिव्य केलं बरं? एकमेव आमचे जगद्गुरु तुकोबाराय आहे की 375 वर्ष झाली तरी आजही ज्यांच्या आध्यात्मिक कीर्तीचा वलय प्रत्येक भक्ताच्या अंतःकरणात आहे आणि तो शेवटपर्यंत राहील. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि अशा असणाऱ्या जगद्गुरु तुकोबाराय या अभंगाच्या माध्यमातून संतांचं वर्णन करतात. अभंगाचा विचार जर करू गेलो सज्जनांनो तर इतका गोळ अभंग आहे. अभंग सर्वच गोळ आहे तुकोबारायांचे, पण या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, ऐका, ज्यांचं मन मोकळं आहे. मनाचा जर विचार केला तर प्रत्येकाची मन मोकळीच आहे की नाही? मन मोकळं आहे की भरलेलं आहे असं काही यंत्र निघालेलं नाही तपासण्याचं, आहे की नाही? थांबा, तुमचं मन मोकळं आहे की भरलेलं आहे मी पाहतो, असं यंत्र नाही. ज्यांचं मन मोकळं आहे. बरं, वाणीचा विचार करावा तर त्यांची वाणी रसाळ आहे. तुकोबाराय म्हणतात वाणी कशी आहे? रसाळ आहे. मी बऱ्याच वेळा सांगतो, काही लोकांची वाणी रसाळ आहे, काही लोकांची वाणी रटाळ आहे आणि काही लोकांची वाणी म्हणजे वाहती गटार आहे.
बोलत असताना नेहमी असे बोलतात, इतके अभद्र बोलतात, असं वाटतं यांचं कधी थांबते. त्यांना सांगावं लागते, दादा तुम्ही न बोलण्याचे किती रुपये घेसा, म्हणजे पहिले घ्या काहीतरी, तुमचं बोलणं बंद करा. महाराज म्हणतात ज्यांची वाणी रसाळ आहे, ऐका, आणि या दिव्य गुणाने ते संपन्न आहे. तुकोबारांना विचारलं, महाराज व त्यांच्या ठिकाणी असलेली ही रसाळता, ही दिव्यता काय आहे? महाराज म्हणतात हेच त्यांची लक्ष्मी आहे, हेच त्यांचं परमधन आहे, आणि याच भाग्याने ते नटलेले आहे. जगद्गुरु तुकोबाराय वर्णन करतात, पण पर्यायी वर्णन करतात. काय करायचं महाराज? भरपूर वर्णन करायचं, पण थोडक्यात करायचं. या संजयाला दिव्य दृष्टी प्राप्त झाली भगवंताच्या कृपेने, आणि धृतराष्ट्राला त्या धर्मक्षेत्रावर चालू असणाऱ्या युद्धाचा तो सर्व प्रसंग सांगत होता. हा धृतराष्ट्र जो होता सज्जनांनो, हा नुसता डोळ्यांनी आंधळा नव्हता, तर ज्ञानोबाराय म्हणतात देहदृष्ट्याही आंधळा होता आणि आत्मदृष्ट्या सुद्धा आंधळा होता. धृतराष्ट्र विचारत आहे, संजया मी तुला एक विचारतो, युद्ध तर चालू आहे, पण युद्धामध्ये विजय कोणाचा होईल सांग. संजय म्हणतो, या म्हाताऱ्याला जर डायरेक्ट सांगितलं विजय पांडवांचा होईल, तर लगेच आपली गच्ची दाबील, आपल्याला गळा दाबील आणि आपल्याला मारून टाकेल, कारण की हा दृष्ट आहे. बरं याला कसं सांगावं विजय पांडवांचा होईल? संजय फार हुशार होता. संजय म्हणतो, हे पा महाराज, युद्ध तर चालू आहे, विजय कोणाचा होईल हे मी सांगू शकत नाही, पण ऐका, माझ्या बुद्धीला तरी असं वाटते, यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्री विजयो भूतीर ध्रुवा नीतीर मतिर्म. ज्या पक्षाच्या बाजूने भगवान आहे त्यांचा विजय होईल. आता त्यांचा विजय होईल म्हणण्यामध्ये यांचा पराजय सांगण्याची गरज नाही, याला म्हणतात पर्यायी वर्णन. परत लक्षात येण्याकरता एक व्यवहारातलं दृष्टांत सांगतो आणि पुढे चालतो. एक राजा होता पा, त्या राजाला एका जंगलातल्या माणसाने, जो नेहमी जंगलात राहणाऱ्या, त्याने एक पोपट भेट म्हणून आणून दिला. तो पोपट काही सामान्य नव्हता, तर माणसासारखा बोलणारा होता. काही माणसं पोपटासारखे बोलता आहे की नाही? तो पोपट बोलायचा एकदम सुंदर, जय हरी रामकृष्ण हरी असा बोलायचा. पोपट आला राजाकडे, राजा नेहमी त्याला सोबतच न्यायचा. जेवायचं म्हटलं की तरी पोपट सोबत, का फिरायला निघाले तरी पोपट सोबत, कुठेही जरी म्हटलं तरी पोपट सोबत. राज्यकारभाराकडे दुर्लक्ष व्हायला लागलं. प्रधानजी आले आणि प्रधानजी सांगतात, काहो राजे साहेब, अहो काय त्या पोपटाच्या मागे लागले? तो पोपट आज आहे उद्या नाही, उद्या आज उद्या मेला तर काय करसा? राजा फार तापला. राजा म्हणतो, हे पा प्रधाना, पोपट मेला हे जरी कोणी शब्द माझ्या कानावर आणले तर मी त्याला फाशी दे. आणि काय सांगता तुम्हाला, खरंच ना 2-4 महिन्यात तो पोपट एक दिवस मेला. आता मेला हे कोणी सांगायला जायचं? कारण की जो राजाला सांगायला जाईल पोपट मेला, त्याला काय फाशी आहे. काय करायचं बरं? लोक घाबरले. पण प्रधान हुशार होते. प्रधान लगेच राजाकडे गेले. राजाला आता पोपट मेला ही बातमी सांगायची, पण मेला शब्द न वापरता. प्रधानजी म्हणतो, राजे साहेब, म्हटले बोला प्रधाना. अहो तुम्ही ज्या पोपटावर जीवापाळ प्रेम करायचे, तो पोपट कालपासून उठत नाही, बसत नाही, काही खात नाही, पीत नाही, हातपाय ताट केले आणि डोळे पांढरे केले. हे लक्षण कशाचे आहे? चांगले व्हायचे आहे का? नाही नाही. ओ महाराज, उठत नाही, बसत नाही, खात नाही, पीत नाही, हातपाय ताट केले, डोळे पांढरे केले. आता राजा विचारतो, प्रधाना एवढे लक्षण सांगितले, पोपट मेला की काय? प्रधान म्हटले, ते तुम्ही म्हणा. का? मी जर पोपट मेला हे शब्द वापरले तर मला फाशी आहे. याला म्हणतात पर्यायी वर्णन. विठ्ठल 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 विठ्ठल. आमचे जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून वर्णन करतात. ते संतांचंच वर्णन करतात, पण कोण्या मार्गाने करतात? तर पर्यायी मार्गाने करतात. कोणीही कोणाचं वर्णन करू नये. वर्णन करण्याकरता मनुष्य अधिकारी असावा. मोठ्या व्यक्तीचं वर्णन मोठ्या व्यक्तीने करावं. आता मला तर बऱ्याच वेळा प्रश्न पडतो, लोक म्हणतात, महाराज अहो साईबाबा मोठे की गजानन बाबा मोठे? गजानन बाबा मोठे की स्वामी समर्थ मोठे? म्हटलं ते किती मोठे आहे हे पाहण्यापेक्षा अगोदर आपण किती मोठ्या व्हायचा विचार करा. संत हे मोठेच असतात, ते कमी अधिक कोण आहे याचा मध्ये भेद करण्याचं आपल्याला कारण नाही. आपली उंची वाढवा, आपल्याला सारं जग मोठं दिसेल.
आपली दृष्टी बदला, सर्व मोठेच आहे. लक्षात ठेवा, मानवी जीवनामध्ये जगद्गुरु तुकोबाराय आपल्या जीवनामध्ये वर्णन करण्याकरता एकच आहे. त्यांनी वर्णन केलं ते संतांचं केलं आणि ते सुद्धा यथार्थ केलं. संतांचं वर्णन आपल्या वाणीने आपण करू शकत नाही, पण ज्ञानोबाराय म्हणतात, साडे पंधरिया रजतवनी तैसी स्तुतीची हे बोलणी, उगियाची माथा ठेवी जे चरणी हेची भले. काय वानू आता न पुरे ही वाणी, काय वानू आता न पुरे वाणी, काय वानू आता न पुरे ही वाणी, काय वानू आता न पुरे वाणी. चरणी ठेवी तसे मस्तक चरणी हे ठेवी तसे माझी वाणी तुझे वरणी नाम, माझी वाणी तुझे वरणी नाम. माझी वाणी तुझे वरणी गुणनाम, माझी वाणी तुझे वरणी गुणनाम. काय वानू आता न पुरे ही वाणी. आपली वाणी संतांचं वर्णन करण्याकरता पुरी ठरेल, पण आपण एकच करावं, उगियाची माथा ठेवी जे चरणी. ते दिसले ना, बस त्यांच्या चरणावर माथा ठेवावा आणि आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्यावं. जगद्गुरु तुकोबाराय वर्णन करतात. या जगताचा विचार करू गेलो सज्जनांनो, 4 प्रकारचा वर्ग आपल्या डोळ्यासमोर आहे. पहिला वर्ग की ज्यांचं मन मोकळं आहे परंतु त्यांची वाणी रसाळ नाही. दुसरा वर्ग वाणी रसाळ आहे परंतु मन मोकळं नाही. तिसरा वर्ग मनही मोकळं नाही आणि त्यांची वाणी सुद्धा रसाळ नाही. पण चौथा वर्ग जगतामध्ये संतांचा असा आहे की ज्यांच्या मनाचा विचार केला तर मनही मोकळं आहे आणि त्यांची वाणी सुद्धा रसाळ आहे. पहिल्या वर्गाचा विचार करू. महाराज म्हणतात, पहिला वर्ग मन वाणी रसाळ आहे पण मन मोकळं नाही. वाणीमध्ये रसाळता आहे पण मनामध्ये अंतःकरणामध्ये कुटिलता आहे. एक लक्षात ठेवा, जोपर्यंत मनात येत नाही तोपर्यंत तीच वाणीमध्ये सुद्धा येत नाही. इतिहास आपण पहा, आंधळ्याची मुलं आंधळी एवढे शब्द फक्त महाभारताला कारणीभूत ठरले. मनात काही नव्हतं, बरं होतं का काही, पण वाणीमधून शब्द निघाले. एक लक्षात ठेवा, जीवनामध्ये एखाद्याने तुम्हाला शस्त्राने घाव केले तर शस्त्राने केलेले घाव, जखमेचे घाव काही दिवसात भरून काढता येतील, पण शब्दरूपी घाव जर तुम्हाला कोणी केला आणि तो जर तुमच्या अंतःकरणाला लागला तर शब्दरूपी घाव कधीच भरून काढता येत नाही. म्हणून माणसाने बोलताना विचार करावा. वेचिते वचन जेने राहे समाधान, शब्द शस्त्रे झाले क्लेश, शब्द शस्त्रे झाले क्लेश, शब्द शस्त्रे झाले क्लेश, शब्द शस्त्रे झाले क्लेश. ज्यावेळेस आमचे ज्ञानोबाराय भिक्षा मागण्याकरता, मधुकरी मागण्याकरता जातात, त्या काळचा प्रसंग ऐका. लोकांनी मधुकरी तर दिली नाही पण मिळालेली मधुकरी खाऊ सुद्धा दिली. ज्ञानोबारांना शब्द बोलले लोक, अरे तुम्ही संन्याशाची मुलं आहे, तुमची सावली जरी आमच्या अंगावर पडली तरी सुद्धा आम्हाला अपशकुन होतो. ज्ञानोबारांना ते शब्द लागले. सज्जनांनो, ज्ञानोबाराय आळंदीमध्ये सिद्ध बेटात आले. आल्यानंतर आपल्या झोपडी
प्रवेश केला. त्या झोपडीची ताटी ज्ञानोबारांनी आतून लावली. ताटी लावणी आत बसले ज्ञानदेव. निवृत्ती सोपान करुनी थकले उपाव. आज ज्ञानोबाराय बसल्यानंतर श्री गुरु निवृत्तीनाथ येतात. ज्ञाना, अरे ज्ञाना ताटी उघड. ज्ञाना, का ताटी लावली? सोपान काका आले, विनंती केली, ताटी उघडा, ताटी उघडा. तरी ज्ञानोबाराय एक नाही, दोन नाही, आमच्या चिमुकल्या मुक्ताबाई आल्या. मुक्ताई लहान होत्या पण आद्यत्रय जननी होत्या. मुक्ताबाई दादाला विचार करते, दादा, ज्ञाना, दादा तुम्ही तर स्वतःला योग्याची माऊली म्हणून घेता. योगी तर पावन मनाचे असते. योग्यांचं अंतःकरण पवित्र असते. दादा, मला माहित आहे गावातील लोक तुम्हाला काहीतरी बोलले असतील दादा, पण एक तुम्हाला मी छोटी बहीण म्हणून उपदेश करते दादा. जीभ दातांनी चाविली, कोणी 32 ताडीली. एखाद्या वेळेस जर आपली जीभ दातांनी चावली तर कोणी काय दात तो का? तसं दादा एक तुम्हाला विनंती आहे, गावातील लोक बोलले ना बोलू द्या. लोकांनी बोललेले शब्द जर तुम्हाला शस्त्र म्हणून लागले असतील दादा तर एक करा, संती माना वा उपदेश. संती माना वा उपदेश. संती माना उपदेश. संती विश्वपट ब्रह्मदोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. ताटी उघडा ज्ञानेश्वरा. ओ ताटी उघडा ज्ञानेश्वरा. विश्वपटल ब्रह्मदोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. ताटी उघडा ताटी उघडा मी तुमची चिमुकली मुक्ताबाई आहे. ज्ञानोबारांनी म्हणावं, ज्ञानदेव म्हणे भली मुक्ताबाई, दाखविली सोय आम्हाला. या जगाला प्रेम देणारा पांडुरंग परमात्मा आहे. ऐका, वारकरी संप्रदायामध्ये आदिशक्ती मुक्ताईचं काय योगदान आहे. मुक्ताबाईने जर ज्ञानोबारांना ताटी उघडा ज्ञानेश्वरा हा उपदेश जर केला नसता तर ज्ञानोबारांनी ताटी उघडली नसती. आणि ज्ञानोबारांनी जर ताटीच उघडली नसती तर ज्ञानदेवे रचिला पाया हे प्रमाण जन्माला आलं नसतं. आणि हे प्रमाणच जर जन्माला आलं नसतं तर वारकरी संप्रदायाची इमारत उभी राहिलीच नसती. म्हणून मुक्ताबाईचं जे योगदान संप्रदायामध्ये आहे ते फार मोठं आहे. आणि ती मुक्ताबाई आपल्या जळगाव जिल्ह्यात आहे की नाही? बरीच लोक विचारतात तुमच्याकडे कोण आहे? तो ज्ञानोबाराय पुणे जिल्ह्यात आहे, तुकोबाराय पुणे जिल्ह्यात आहे, श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज नाशिक जिल्ह्यात आहे. पण विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि मध्य प्रदेश, ऐका, या चारही परिसराला जोडणारं दैवत म्हणजे आदिशक्ती मुक्ताबाई आहे. पांडुरंग पिसा याची लागी ओझाला, मुक्ताबाईने बाजीला प्रेम पाना, मुक्ताईने बाजीला याची लागी ओझाला, प्रेम पाना, मुक्ताबाईने बाजीला. पांडुरंग पिसा
मुक्ता याची लागी झाला ताईने पाजिला प्रेम पाना मुक्ताईने पाजिला पांडुरंग वेला याची लागी झाला मुक्ताईने पाजिला प्रेम पाना मुक्ताईने पाजिला जगाचा मालक पांडुरंग परमात्मा आहे. संपूर्ण जगाला प्रेम द्यावं पांडुरंगाने आणि पांडुरंगाला सुद्धा प्रेमाचा पाना पाजावा तो आमच्या मुक्ताबाई. मुक्ताबाई विनंती करते दादा शब्द मी कशावर बोललो शब्द शस्त्रे झाले क्लेश संती. हे फक्त ज्ञानोबरांनाच नाही आपल्याला सुद्धा आहे. जगातले जेवढे संत आहेत त्या संतांना उपदेश आहे संती मानावा उपदेश. पण आता बरेच संत ते काही मानायला तयार नाही. कोणी म्हटलं अरे की आपण सुद्धा कार्य म्हणण्याकरता लगेच तयार असतो आहे की म्हणून बोलत असताना एकदम मधुर बोलावं. महाराज म्हणतात मन मोकळा आहे परंतु वाणी रसाळ नाही. काही लोकांची वाणी रसाळ आहे बोलताना इतके गोड बोलतात असं वाटते यांचं ऐकतच राहावं. पण मधु तिष्ठन्ति जिव्हाग्रे हृदयेषु हलाहलम. मुखामध्ये मध आहे अंतःकरणामध्ये बीज भरलेला आहे. ती पूतना होती पूतना. काल्या कीर्तनात ऐकणार आपण आता मास्कर बाबांच्या मुखातून. ती पूतना मावशी सज्जनांनो भगवंताला मारण्याकरता निघाली. तिला वाटलं की आपण वेश बदलून जाऊ दिसायलाही सुंदर आणि बोलायलाही सुंदर. एक लक्षात ठेवा जास्त गोड बोलणाऱ्यावर कधी विश्वास ठेवू नये. आणि जी माणसं अचानक गोड बोलायला लागली समजून घ्यावं यांच्यापासून नक्कीच काही धोका आहे. मुँह में राम. वारीत आपल्याशी चांगले बोलतात आपल्याजवळच उभे असतात ते धोतर वगैरे घालून. आणि ते जे चोर असतात ना ते वेश चांगला करतात महाराज आहे की नाही. त्यांचं धोतर आपल्यापेक्षाही पट्टा मोठा असतो आहे की नाही. गंध तर फारच मोठा लावतात. माळ आपल्या गळ्यात 2 तर त्यांच्या गळ्यात 4 असतात. माऊली माऊली पुढे चाला पुढे चाला पुढे चाला माऊली माऊली खिसा गेला माऊली का मग लोक पकडतात त्यांना. वारकरी चोर आहे वारकरी चोर आहे. म्हटलं वारकरी चोर नाही चोरांनी माळा टाकल्या ते वारकरी झाले. मागे तुम्हाला माहीतच नाही ज्ञानोबारांच्या पालखी सोहळ्याजवळ तब्बल 60 लोकांची टोळी पकडण्यात आली. किती लोकांची 60. कसे ते वारकऱ्याच्या वेशेत आणि अट्टल चोर होते. बरं त्यांनी इथंच चोरीचा व्यवसाय नाही प्रत्येक ठिकाणी ते वेश बदलून जातात आणि चोऱ्या करतात. त्यांच्याकडे लाखो करोडो रुपयाचा माल सापडला. एक लक्षात ठेवा मानवी जीवनामध्ये जी पूतना मावशी होती ती पूतना मावशी वेश बदलून निघाली. स्वतःला मावशी म्हणून घेतलं पण अंतःकरणात काय होतं विष भरलेलं भगवंताला मारण्याकरता. बरीच लोक बोलताना गोड बोलतात पण अंतःकरणात त्यांच्या द्वेष असतो. जगद्गुरु तुकोबारांच्या जीवनातलं एक उदाहरण सांगतो. तुकोबारांच्या कीर्तनात सर्वात प्रथम येऊन बसणारे आणि समोर बसणारे श्रोते म्हणजे मंबाजी बुवा गोसावी. त्या काळात त्या लोकांनी इतका द्वेष केला महाराजांचा तुकोबारांचा. त्या काळात कट्टर विरोधी तुकोबारांचे सालो मालो आणि मंबाजी बुवा गोसावी. या सालो मालोंनी तर काय केलं माहित आहे का तुम्हाला. हे जगद्गुरु तुकोबारांचं कीर्तन ऐकायचे आणि तुका म्हणे माझे हेची सर्व सुख यांनी अभंग तयार केला की दुसऱ्या देवळात यांचं कीर्तन आणि तिथं काय सालो म्हणे माझे हेची सर्व सुख मालो म्हणे माझे हेची सर्व सुख. म्हणजे तुका म्हणे काढायचे आणि तिथं काय टाकायचे सालो मालो. कट्टर विरोधी होते. यांनी एवढा प्रयत्न केला. ऐका जगद्गुरु तुकोबारांची अभंग गाथा ज्या अभंगाकरता जगद्गुरु तुकोबारांनी संपूर्ण आयुष्य घातलं ज्या अभंगाकरता प्रपंचाकडे लक्ष दिलं नाही प्रत्येक अभंगाचं अक्षर आणि अक्षर जगद्गुरु तुकोबारांनी जोपासलं. ती अक्षर रामेश्वर भट्टांना इंद्रायणीमध्ये बुडवण्याकरता प्रवृत्त करणारे जर कोण असतील तर मंबाजी बुवा गोसावी आणि हे सालो मालो होते. ऐका पण रामेश्वर भट्ट सुद्धा एक काय होते जाणकार होते. ऐका काय प्रसंग आहे. रामेश्वर भट्टांची पत्नी त्यांना विचारते का हो तुम्हाला एवढं कळत नाही. ज्या अभंगाकरता तुकोबारांनी आयुष्य खर्ची केलं ज्या अभंगाकरता प्रपंचाचा दानापान केला प्रपंचाकडे लक्ष दिलं नाही ते अभंग तुम्ही इंद्रायणीमध्ये बुडवणार. अभंग म्हणजे तुकोबारांचा प्राण आहे. पण रामेश्वर भट्ट सांगतात अगं
तुझ्यापेक्षा हे मला जास्त कळते, पण काय करू, सोन्याला कस लागल्याशिवाय सोन्याची किंमत जगाला कळत नाही. हे सोनं आहे सोनं, ऐका, असं बोलायला लागले आणि ढस 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 रामेश्वर भट्ट रडायला लागले. एक सांगतो तुम्हाला, मंबाजी व गोसावी दररोज समोर बसायचे, पण अंतःकरणात द्वेष होता. कधी तुकोबऱ्या चुकीत सापडतात आणि कधी आपण त्यांना मारतो. असं सांगतात, एक दिवस तुकोबऱ्यांनी जिजाबाईने आणलेली म्हैस त्यांच्या शेतात गेली. तेवढं कारण पाहिलं बा, आणि मंबाजी बुवांनी एवढं मारलं तुकोबऱ्यांना, ज्या काठीला काटे आहे तिने मारली. तुकोबऱ्यांनी मार खाऊन घेतला, पण तुकोबराय काही बोलले नाही. उलट मंबाजी बुवा कीर्तनाला दिसत नाही, तर मंबाजी बुवांच्या घरी गेले. मंबाजी बुवा झोपले असताना गेले, हातपाय चपायला लागले. मंबाजी बुवा विचार करतात, एवढ्या रात्री कोण आलं. पाहतात तर जगद्गुरु तुकाराम महाराज. अहो महाराज, आज मी तुम्हाला एवढं मारलं, पण तुकोबऱ्यांचे शब्द ऐका. तुकोबराय म्हणतात, मंबाजी बुवा, अहो मंबाजी बुवा, तुम्ही कधी कोणाला एवढं मारलं नसेल, तुम्हाला कोणाला मारण्याची एवढी सवय नसेल, तुमचे हात दुखत असतील, हात पा ज्यांनी मारलं त्यांना उद्गार आहे. पण आता एक तुम्हाला विचारतो, मंबाजी बुवांना मारण्याची सवय नव्हती, तुकोबऱ्यांना काय मार खाण्याची सवय होती काय? नाही, पण अंतःकरण फार होतं. महाराज ढस 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 रामेश्वर भट्ट या ठिकाणी मंबाजी बुवा रडायला लागले. महाराज, मी आतापर्यंत तुमचा एवढा द्वेष केला, पण तुम्ही माझा द्वेषच केला नाही. त्याचं कारण एक आहे, साधूचं लक्षणच आहे, न द्वेष्टा इति अद्वेष्टा. विठ्ठल विठ्ठल एक लक्षात ठेवा, द्वेष या शब्दामध्ये द्विषती धातू आहे. माणसाने विष पेलं तर एकटा मरतो, आणि दुसऱ्याचा द्वेष केला तर दोघं मरता. याच्याकरता वाणी रसाळ आहे, चांगले बोलतात, पण मन मोकळं नाही. तिसरा वर्ग, मनही मोकळं नाही आणि वाणीही रसाळ नाही, अशांचा आपण विचारही करू नये. पण चौथ्या वर्गाचा विचार अत्यंत करणार आहोत, की ज्यांचं मनही मोकळं आहे, ज्यांची वाणी सुद्धा रसाळ आहे. काय मोकळं मन आहे महाराज? ज्या तुकोबऱ्यांनी अपौरुषय असणारा वेद आपल्याला गाथा दिला. वारकरी संप्रदाय अप्पलपोट्या संप्रदाय नाही हो, वारकरी संप्रदाय सर्वांना देऊन खाणारा संप्रदाय आहे. सेवितो हा रस वाटितो आणि का, घ्या रे होऊ नका रान भरी. हा रस प्रत्येकाला ज्ञानोबारायांनी दिला. जयाने घातली, जयाने घातली, जयाने घातली मुक्तीची गवांधी. दयाने घातली, दयाने घातली, दयाने घातली मुक्तीची गवांधी. मिळवली मांदी वैष्णवांची, मिळवली मांदी वैष्णवांची. करील ते काय, 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 करील ते काय मोहे महाराज. काय ज्ञानोबारांनी दिलं. आज आळंदीमध्ये तब्बल 5,000-1,000
1000 विद्यार्थी असतील महाराज. ऐका, कमी अधिक काय असतील, संस्था बऱ्याच झाल्या प्रायव्हेट, पण मुख्य संस्था जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था, ज्या संस्थेला मागे शताब्दी पूर्ण झाली. ऐका, जगद्गुरु तुकोबाराय आदी करून सर्व संतांनी, जोग महाराजांनी ज्ञानोबारांच्या प्रेरणेने जी संस्था निर्माण केली. आणि आमच्या मोठे बाबांचं आयुष्य तर संस्थेकरताच होतं. मोठे बाबा म्हणजे संस्था आणि संस्था म्हणजे मोठे बाबा. महाराज उदाहरण नेहमी सांगतात, गुरुवर्य कुरेकर बाबा. एकदा काय झालं, मोठे बाबा पुण्याला गेले आणि तो आमदारांनी कार्यक्रम ठेवला होता. ते आमदार होते सोन्याचे काय वांजळे, त्यांचं नाव वारले ते रमेश वांजळे. रमेश वांजळे. मग त्या कार्यक्रमाकरता गेल्यानंतर महाराज काही कार्यक्रम वगैरे आटोपला आणि बाबाला अध्यक्षीय भाषण बाबाला सांगितलं, बाबा तुम्हाला हा कार्यक्रम झाला, तुम्हाला काय वाटते? एक उद्देश पहा, मोठे बाबा जर कुठेही जरी गेले तरी संस्थेचा विकास हेच बाबांच्या डोक्यात होतं, दुसरं काही नव्हतं. मोठे बाबा म्हणत, हा कार्यक्रम सुंदर झाला, हे सोन्याचे आमदार आहे, यांना सोन्याचा आमदार म्हणतात, रमेश वांजळे. मला असं वाटते बाबा म्हणत, यांच्या अंगावरचं संपूर्ण सोनं काढावं, आमच्या संस्थेत घेऊन जावं. म्हणजे विषय कोणता, बाबाचा उद्देश कोणता? बाबा कुठेही जरी गेले तरी बाबा आपले विद्यार्थी आणि संस्था आपली वाढावी याच्याकरता ज्यांनी संपूर्ण जीवन, प्रत्येक श्वास हा संस्थेकरताच घेतला, ते जर कोण असतील तर मोठे बाबा आहे. या जगात ब्रह्म हे मोठं आहे, ब्रह्मापेक्षा मोठं काही आहे काय? आणि ते ब्रह्मस्वरूप जर कोण होते तर आमचे मोठे बाबा होते. बाबांची तब्येत खालावली. बाबांचा ज्यावेळेस ॲक्सिडेंट झाला त्यावेळेस ॲक्सिडेंट झाल्यानंतर 6 महिन्यांनी तब्बल बाबाला रक्ताच्या गाठी मेंदूमध्ये झाल्या, ट्युमर म्हणतात त्याला. आणि ते झाल्यानंतर महाराज नंतर मग बाबांनी आपला देह सोडला. माझं भाग्य चांगलं आहे की मी जसं आळंदीत गेलो तसे सदानंद गुरुजी पाहिले, त्यानंतर जयराम बाबा भोसले ते पाहिले, त्यांच्यासुद्धा अंतविधीला होतो. वैद्य बाबा तर वारीतच गेले होते. आपली तुकोबारांच्या सोहळ्यात मी होतो. नंतर निकम बाबा, विठ्ठल बाबा घुले गेल्यानंतर मग मोठे बाबा, त्यानंतर ही सर्व मोठी मोठी मंडळी. तब्बल तुम्हाला सांगतो 10-5 वर्षात सर्व मोठी मोठी माणसं निघून गेली. फक्त आता आळंदीमध्ये वयोवृद्ध आणि तपोनिष्ठ आणि आम्हा सर्वांचे मायबाप गुरुवर्य शांती ब्रह्म मारुती बाबा कुरेकर आहे. ऐका, असे असणारी मोठी महात्मे नथुसिंग बाबा. नथुसिंग बाबांचं जीवन म्हणजे संस्थेकरताच गेलं. संत नथुसिंग बाबा आध्यात्मिक ज्ञान दौरा प्रचारक मंडळ या माध्यमातून, दौऱ्याच्या माध्यमातून संपूर्ण खानदेश, विदर्भ, मराठवाडा आणि संपूर्ण परिसरामध्ये प्रत्येकाच्या अंतःकरणात ज्यांनी भक्ती, ज्ञान, वैराग्याची बीज पेरली ते जर कोण असतील तर नथुसिंग बाबा होते. त्याच पावलावर पाऊल ठेवून आमचे प्रातस्मरणीय लक्ष्मण बाबा, आता मागेच त्यांचं देहावसान झालं. लक्ष्मण बाबांचंही बरंच वय झालं होतं. लक्ष्मण बाबा कोल्यांचं. बाबांनी सुद्धा संपूर्ण आयुष्य ज्ञानेश्वरी प्रवचन आणि संपूर्ण परमार्थाकरताच घालवलं. अशी महात्मे परत होणार. काय मन मोकळं होतं महाराजांचं, मोठ्या बाबांचं. पहा ना तुम्ही, मोठे माणसं मोठीच असतात. लक्षात ठेवा, जी छोटी असतात ती छोटीच असतात. त्यांचे विचारही छोटे आणि त्यांची वृत्तीही छोटी. याकरता मोकळं मन त्यांचं होतं. संस्थेकरता हे दिलं. बरं, वाणी रसाळ वाणी. रसाळ वाणी कधी होईल हो? रसाळ म्हणजे गोड. लोक म्हणतील महाराज लोकांची वाणी गोड असते, कारण एक म्हणे गुळ खाता आहे. गुळ खाल्ल्याने होतं, गुळ खाल्लाय नाही आम्ही अजून. पण ऐका, वाणी कधी रसाळ होईल? भगवंत सांगतात, अनुद्वेग करम वाक्यम सत्यम प्रियम हितम चय स्वाध्यायाभ्यसनम चैव वाङ्मयम तप उच्यते. ज्या वाणीमध्ये ज्ञानोबा आहे त्याच्यावरती ओव्या सुंदर देतात. पाणी मुदुल झाडा जाय तृणते प्रसंगची जिये, तैसे एका बोलिले होय सर्वाचे हित. जोडे अमृताची सुरसरी तै प्राणाते अमर करी. स्नाने पाप तापवारी गुडी ही दे, तैसे अविवेक ही फिटे. आपुले अनादित्व भेटे, ऐकता रुची न विटे. पियुषी जैसी तुका सहज बोले वाणी, तेथे वेदांत वाहे पाणी. तेथे वेदांत वाहे पाणी. तेथे वेदांत वाहे पाणी. सहज बोले वाणी,
तेथे वेदांत वाहे पाणी तेथे वेदांत वाहे पाणी तेथे वेदांत वाहे पाणी तुका सहज बोले वाणी तेथे वेदांत वाहे पाणी तेथे वेदांत वाहे पाणी बोले वाणी तेथे वेदांत वाहे पाणी तेथे वेदांत वाहे आणि तो बरा सहज बोलले. आपलं काय होतं महाराज तुम्हाला सांगू का, आपल्या सहज बोलण्यात अख्ख्या गावात भांडणं लागतात. तो म्हणतात का रे तू काय बोलला होता काय, हो मी सहज बोललो, तू सहज बोलला पण अख्ख्या गावात भांडणं लागले. आपल्या सहज बोलण्याचा प्रभाव आहे. पण ज्ञानोबा राय सहज बोलले म्हणून रिकामे तोंड करू गेले बळबळ गीता ऐसे गोळ आतुळले. सहज त्यांच्या ऐकता गोष्टी. सांगा ज्ञानोबा राय सहज बोलले तर ज्ञानेश्वरी सारखा अद्वितीय ग्रंथ तयार होतो. ज्ञानोबा राय विशेष बोलले असते तर आपल्याला समजलंही नसतं. ज्ञानोबा रायांच्या सहज बोलण्यातून जगाचं कल्याण आहे आणि आपल्या सहज बोलण्यातून जगाचं वाटोळ आहे. आपलं बोलणं काही एवढं काही चांगलं नाही, लक्षात ठेवा. किती बोलतात लोक, अरे बापरे असं वाटतं की हे काय माणसाचं तोंड आहे की काय. बोलायचं असेल तर असं बोला. बोलैसा बोले जेने बोले विठ्ठल डोले मधुरावाणी ओठी मधुरावाणी ओठी तुका म्हणे वाव पोटी तुका म्हणे वाव पोटी येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी वाव पोटी येथे मधुरावाणी ओठी. माणसाने गोड बोला. लोक एवढे तिखट बोलतात, तिखट खाता का बिचारे, काय ती एवढं बोला. महाराज म्हणतात बोलणं असं असावं की ज्या बोलण्यामुळे इतरांचं समाधान होईल, समाधान झाल्यासारखं बोलावं. महाराज म्हणतात असं बोलणं आहे संतांची वाणी रसाळ आहे. शास्त्र असं सांगते तुम्ही 12 वर्ष खोटं बोलू नका. किती वर्ष? 12 मिनिटंही जमणार नाही महाराज इतकं. 12 वर्ष. 12 वर्षानंतर तुम्ही जे बोलणार ते सत्य होईल. का 12 वर्षाचं एक तप वाणीचं पूर्ण होतं. म्हणून याकरता संतांची वाणी ही रसाळ आहे. अगोदर मी सांगितलं सामान्य माणसाची वाणी ही रटाळ आहे, संतांची वाणी ही रसाळ आहे. आणि काही लोकांची वाणी म्हणजे वाहती गटार आहे. त्यांचं बोलणं नेहमी अभद्र आहे. एक लक्षात ठेवा, माणसाची खरी परीक्षा हे त्याच्या बोलण्यावरून होते. झाड जाणी जे फुले मानस जाणी जे बोले भोगे जाणी जे केले पूर्वजन्मीचे. झाडाची परीक्षा फळाफुलावरून होते, माणसाची परीक्षा बोलण्यावरून होते. म्हणून माणसाचं बोलणं हे मधुर असावं, गोड असावं. साधक विचारतात महाराज त्यांचं मन मोकळं आहे. हो, त्यांची वाणी रसाळ आहे. आणि या 2 दिव्य गुणांनी त्यांच्या जीवनामध्ये संपन्नता आहे. अभंगाच्या मोकळे मन रसाळ वाणी 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 मोकळे मन
साडभानी मोकळे मन साडभानी मोकळे मन साडभानी मोकळे मन साडभानी मोकळे मन साडभानी मोकळे मन साडभानी मोकळे मन साडभानी याचे गुणी संपन्न याचे गुणी संपन्न लक्ष्मी ते ऐशा नावे लक्ष्मी ते ऐशा नावे लक्ष्मी ते ऐशा नावे लक्ष्मी ते ऐशा नावे याचे गुणी संपन्न याचे गुणी संपन्न लक्ष्मी ते ऐशा नावे लक्ष्मी ते ऐशा नावे लक्ष्मी ऐशा नावे लक्ष्मी ऐशा मोकळे मन रसाळवाणी याची गुणी संपन्न. संप्रदाय म्हणा की प्रपंचामध्ये म्हणा माणसाचं अंतःकरण मोकळं असावं. तुम्ही म्हणाल महाराज मोकळं मन तुमचे केव्हाच झालं संवादा झाले सांगा काहीतरी. मला म्हणतात ऐका आमचंही मन थोडं मोकळं होऊ द्या. मोकळं मन या शब्दाचा अर्थ असा होतो ज्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचा विकाराचा लवलेश नाही त्याला मोकळं मन असं म्हणतात. ज्या अंतःकरणामध्ये काम नाही ते मोकळं मन. अंतःकरणामध्ये लोभ नाही, अंतःकरणामध्ये कोणाविषयी द्वेष नाही. जे अंतःकरण फणसाच्या गराप्रमाणे शुद्ध आहे, जिथं विकाराचा लवलेश नाही त्यांचं मन मोकळं आहे. आणि परमार्थ मन मोकळं करण्याकरताच आहे. नाही तर असणारी मने एकमेकात गुंतून का परमार्थ कशा करता. आपल्याविषयी दुसऱ्याचं झालेलं जे मन आहे ते गडूळ झालं असेल ते स्वच्छ करण्याकरताच परमार्थ आहे. म्हणून माणसाने एकच करा. माणसाचं मन मोकळं व्हावं ना त्यानं कीर्तनात येऊन बसा. त्यानं मन मोकळं करायचं ना त्यानं भजनात येऊन बसा. भजनामध्ये जो आला, जो कीर्तनामध्ये आला त्याचं मन मोकळं होतं. त्याला अंतःकरणामध्ये त्याचा विकारच राहत नाही. संतांचं मन नुसतं मन राहिलं नाही तर त्यांचं मन एवढं मोकळं झालं की परत माघारी परत इकडे येतच नाही. ते का विकाराकडे येत नाही, या विषयाकडे ते मन कधी वळतच नाही. म्हणून याकरता संतांनी तेच केलं, आपलं मन मोकळं केलं. वाणी रसाळ आहे, याच गुणाने ते संपन्न आहे. जीवनामध्ये नेहमी मी सांगत असतो संपन्नता वेगळी आणि सफलता वेगळी. भौतिक जीवनात जर तुम्ही कितीही कमवलं तर तुम्ही संपन्न व्हाल, पण आध्यात्मिक क्षेत्रामध्ये जर तुम्ही प्रवेश केला संपन्नतेपेक्षा सफलतेला फार महत्व आहे. प्रातस्मरणीय वैकुंठवासी गुरुवर्य मामासाहेब दांडेकर एक वाक्य नेहमी सांगायचे, जीवनामध्ये संपत्ती कितीही कमवा पण संपत्ती कमवण्यापेक्षाही 1000 पटीने संस्कार रूपी धन ते अतिशय महत्वाचं आहे. ऐका कलियुगामध्ये आज ही छोटी छोटी मुलं उभे राहतात. आज आमचं सुद्धा आम्ही शिबिर विनोद भाऊंना दाखवले फोटो, 100 मुलं शिबिरात प्रवेश केले. लहान लहान मुलांना कलियुगामध्ये अतिशय महत्वाचं जर असतील तर संस्कार महत्वाचे आहे. एक लक्षात ठेवा, ज्यांच्याकडे 200 एकर जमीन आहे तो श्रीमंत कलियुगामध्ये नाही. 2 कोटीचा बंगला आहे महाराज, फार मोठी बागायती आहे, तो श्रीमंत नाही. तो श्रीमंत बाप आहे की ज्या मुलाच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे, कपाळाला गोपीचंदनाचा टिळा आहे आणि अंतःकरणामध्ये परमार्थाची आवड आहे. त्या बापा एवढा श्रीमंत बाप जगात दुसरा कोणताही नाही. तीच खरी श्रीमंती आहे आणि तेच खरं परमार्थाचं लक्षण आहे. काय करतात महाराज त्या श्रीमंतीला? तुकोबाराय म्हणतात, आगी लागो तया सुखा जेणे हरी नये मुखा. फार मोठी संपत्ती आहे, लौकिक फार वाढलं, पण त्याच्या मुखामध्ये जर देवाचं भजन नसेल, ईशान विद्या न तपो न ज्ञानम न चापी शीलम न गुणो न
गुणधर्म ते मर्त लोके भुई भार भूता मनुष्य रूपेन मृगाशरंती. ऐका, या भूमीवर ते भार आहे, भार. ज्यांच्या जीवनात परमार्थ नाही ते. म्हणून जीवनामध्ये संपन्न होण्यापेक्षा सफल व्हा. नक्कीच अध्यात्माची कास धरा. तुमचं जीवन सफल झाल्याशिवाय राहणार नाही. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा मोकळे मन रसाळवाणी याचे गुणी संपन्न. तुकोबार आहे. 3 चरणाचा भाव थोडा सरळ सांगतो. महाराज म्हणतात, ऐका, त्यांच्या ठिकाणी असलेले हे जे गुण आहे, त्यांच्या ठिकाणी ही गुणांची संपन्नता, हेच खरं त्यांचं धन आहे. लक्ष्मी ते ऐशा नावे, हेच त्यांची लक्ष्मी आहे, हेच त्यांचं परमधन आहे. भाग्य जावे तरी त्यांनी याच परमभाग्याने ते नटलेले आहे. जीवनामध्ये संपत्तीपेक्षा या लोकांनी आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने याला फार महत्व दिले. परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण, हे भाव याच धन, हे उपाय लाभाचे युक्त आहार विहार, हे युक्त आहार काय करतात त्या धनाला कमवून? हो, करोनी जाता कोण्या कामाले, कोण्या कामाले कोण्या कामाले करोनी जाता कोण्या कामाले, कोण्या कामाले कोण्या कामाले पैसे जाणता ऐसे जाणता जाणता कारे होतो शेषिनता, कारे होतो शेषिनता, कारे होतो शेषिनता. अरे बाबा, हे धन तू मिळवलं, पण हे काही सोबत नेणार आहे का? महाराज म्हणतात, न चौर्य हार्य न राज्य न भातृभाज्यम. महाराज म्हणतात, न चौर्य हार्यम न च राज्य हार्यम न भातृभाज्यम न च भारकारी व्ययकृते वर्धते एव नित्यम विद्याधनम सर्वधनम प्रधानम. विद्याधनासारखं धन जगामध्ये श्रेष्ठ कोणतंही नाही. आणि म्हणून पायोजी मेने राम रतन धन पायो, हे धन कमवा.
हो, हे धन काही सोबत नेणार नाही. किती संपत्ती असू द्या, सवे नयरे लंगोटी. महाराज म्हणतात लंगोटी सोबत येत नाही, फुटकी कवडी सोबत येत नाही. कोटीच्या कोटी रुपये नेता येतील, काही नेता येणार नाही. एक करा धनानी भो, धन कुठं राहील? भूमीमध्ये राहील. पशवश्य गोष्टी भार्या गृहद्वारे जनस्मशानी देहचितायाम परलोक मार्गे कर्मानुगो गच्छती जीव एकः. म्हणून याकरता जीवनामध्ये धन परमार्थच आहे. लक्ष्मी ते ऐशा नावे भाग्य जावे तरी त्यांनी. तीच भाग्यवंते कोण? सरती पुरती धन विद्ये. तीच खरी भाग्यवान आहे की ज्यांच्या घरी परमार्थ रूपी धन आहे. महाराज म्हणतात परत त्यांच्या ठिकाणी काही गुण आहे का? हो आहे ना. नमन ते नम्रता अंगी. त्यांच्या ठिकाणी नमन. नमन या शब्दाचा अर्थ काय होतो? आपलं काहीच न म्हणणं, याला म्हणतात नमन. पण लोक गेल्यानंतर सांगतात महाराज आबा हे 10 एकर बाग आपलाच आहे बरं. तो त्यांचा असतो म्हणा, काही विषय नाही, आपला काही नसतो. पण त्यांचं आपलं असल्याने आपलं न म्हणणं म्हणजे जीवनामध्ये भक्तिभावाने समर्पण भावाने भगवंताच्या पुढे केलेली जी क्रिया आहे त्याला नमन असं म्हणतात. नमन कशाला म्हणतात? वारकरी संप्रदायामध्ये नमनाची पद्धत आहे. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांचा आणि देवांचा नमस्कार घेत असताना आपलं मस्तक संतांच्या चरणावर टेकलंच पाहिजे, याला म्हणतात नमन. महाराज परत कोणता गुण आहे हो? नम्रता. आज नम्रता काही राहिली नाही. हा, नम्रता मुलीचंच नाव असेल तर आहे की नाही? नम्रता. नम्रता कुठं राहिली? महाराज म्हणतात परमार्थामध्ये जर एखादा व्यक्ती नम्र झाला तर तेने कोंडिले अनंता, एवढी ताकद नम्रतेमध्ये आहे. म्हणून तुकोबाराय देवाला सांगतात देवा एक कर, लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. ओ मुंगी साखरेचा रवा ऐरावत रत्न थोर. ऐरावत रत्न थोर. अर्थात माणसाने लहान व्हा, अखंड गर्वता होऊन सती. काय ज्ञानोबराय वर्णन करतात? जयाची विनय हेची संपत्ती. जय जय मंत्रे अर्पिती माझ्याची ठाई. महापुरे झाडे जाती, तिथं कोण राहतात मग? तेथे लवाडे राहते. मोठी मोठी माणसं, एक लक्षात ठेवा, एखाद्याचं ज्ञान भरपूर असू द्या, एखाद्याचं ज्ञान भरपूर असू द्या, पण तो जर नम्र होत नसेल तर ते ज्ञान माणसाचं पतन करतं. लक्षात ठेवा. आज आळंदीमध्ये आमचे गुरुवर्य मोठे माऊली आहे, ज्ञानेश्वरी कंठस्थ, गाथा कंठस्थ, प्रत्येक एकादशी निर्जला. पण छोटा एवढा विद्यार्थी जरी गेला तरी त्याच्या चरणावर मस्तक ठेवून त्याचं दर्शन घेतील. याला म्हणतात पराकृतीची नम्रता. आपली तर 2-4 टिपणं पाठ आहे तरी आपण कोणाकडे वागत नाही. लोक म्हणतात मोडेल, असे बरेच मोडले आहे. पण ऐका, माणसाने वाकलंच पाहिजे. जोपर्यंत वागता येते ना तोपर्यंत वाकलंच पाहिजे. नम्रता याचा अर्थ असा होतो जीवनामध्ये नम्रता धारण केलीच पाहिजे. एक लक्षात ठेवा, जो माणूस जेवढा लहान होतो परमार्थात तोच तेवढा मोठा होतो. लगेच मोठा होण्याचा प्रयत्न केला, गुरुवर्य भक्ते बाबा सांगायचे, माणसाने लगेच महाराज होऊ नये. लगेच तो लहान वयात महाराज झाला की त्याला असं वाटतं बरं आता आहे की नाही. लोक दर्शन घेतात, दक्षिणाही चांगली देतात, जेवणाची व्यवस्था पण चांगली करतात आहे की नाही. हो, साधा भात, साधा जिरा भात तर जिरा म्हणजे काय पाहिजे तुम्हाला सांगा, अशी लोक एवढ्यापासून व्यवस्था करतात. पण महाराज म्हणतात त्यानं महाराज सुद्धा व्हावं. या वयात परमार्थाची आवड अत्यंत लागावीच महाराज. पण पुढे चालून तोच विद्यार्थी तेवढ्यावर जर थांबला तर त्याच्या जीवनात हानी होते. त्याने आळंदीला जावं, चातुर्मास करावा, एखाद्या योगनिष्ठ ब्रह्मनिष्ठ गुरुकडे शिक्षण घ्यावं तर जीवनामध्ये तो फार मोठा होतो. नाही तर ऐकून या कॅसेट करावे कीर्तन असं खूप झालं. बरेच लोक आता कीर्तन करायला लागले का हो, कॅसेटमध्ये महाराजांना खोकला आला, तू का खोकलला? ते खोकलले म्हणून मी खोकललो. घ्या, म्हणजे एवढं
एवढं सुद्धा पाहिजे नाही. त्याकरता कोणीतरी गुरुकडे एखाद्या जा, परंपरेनं शिका. एक सांगतो तुम्हाला, तुम्ही जर परंपरेनं आलेलं ज्ञान ते तुमचाही उद्धार करेल आणि जगाचाही करेल. अदरदायी आलेलं ज्ञान स्वतःचंही कल्याण करू शकत नाही, लोकांनाही फसवणं आहे. याच्याकरता गुरुनिष्ठ महात्म्याकडे जावं, नम्रता धारण करावी. नमनते नम्रता अंगी, अंगामध्ये असावी. नेघे रंगी पालट, या वृत्तीमध्ये कधी त्यांचा बदल होत नाही. तुकोबारांना विचारलं, महाराज ओ ज्यांचं तुम्ही एवढी लक्षणं सांगितली, ज्यांचं मन मोकळं आहे, ज्यांची वाणी रसाळ आहे, ज्यांच्या ठिकाणी नमन आहे, ज्यांच्या ठिकाणी नम्रता आहे, बरं त्यांच्यापासून आम्हाला काय फायदा हो? तुकोबारा म्हणतात, ऐका त्यांच्यापासून काय फायदा? तुका म्हणे त्यांच्या नावे. त्यांच्या म्हणजे कोणाच्या? आपल्या, तुमच्या? नाही नाही, त्यांच्या या शब्दामध्ये तेहे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई ज्ञानदीप्ती कळा. वारकरी संप्रदाय म्हणजे संतांचं उभं पीक, म्हणजे हा महाराष्ट्र. एवढी संत जगाच्या पाठीवर कुठंच झाली नाही. तुम्ही मोजा, मी सांगतो किती आहे. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, चांग बोधला, शेख मोहम्मद, सावतामाळी, गोरा कुंभार, जनाबाई, मीराबाई, सखूबाई, एकनाथ, नामदेव, तुकाराम, निळोबा. किती झाले? 15 झाले. हे एवढेच नाही महाराज, ऐका, परत सुद्धा जोग महाराज आहे, नथुसिंग बाबा आहे, मोठे बाबा आहे, लक्ष्मणबुवा इगतपुरीकर आहे, मारुतीबुवा गुरव आहे, विठ्ठल बाबा घुले आहे, जयराम बाबा भोसले आहे, निकम बाबा आहे, विठ्ठल बाबा घुले आहे. कितीतरी महात्मे या महाराष्ट्रामध्ये होऊन गेले, तरी सुद्धा लोक इतर साधूच्या मागे आहे. हेच विशेष आहे. खाऊ महाराज, ते महाराज फार मोठे आहे. म्हटलं चांगलं आहे, ते महाराज मोठे, तुम्ही त्याच्यापेक्षा मोठे, जा तिकडे. ऐका, ज्याला वारकरी संप्रदायातले संत कळाले नाही त्यांना इतर काय कळणार आहे? याकरता या संतांचा आधार घ्या. काय या संतांच्या नावामध्ये ताकद आहे? ऐका, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई. किती अक्षर आहे? मोजा. निवृत्ती किती? 3. निवृत्ती, ज्ञानदेव, ज्ञानदेव 4, 4 आणि 3 7. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान 7 आणि 3 10 आणि मुक्ताबाई 10 आणि 4 14. ऐसी ही 14 अक्षरे जो ऐकील कर्ण विवरे की उच्चारी मुखद्वारे तया ज्ञानदेव प्रत्यक्ष भेटे. ही 14 अक्षर फक्त दररोज तुमच्या मुखाने म्हणा. कोणती? निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई. निवृत्ती नावात काय ताकद आहे? निवृत्तीनाथ स्मरणे सुख शांती पावो. निवृत्तीनाथ स्मरणे सुख शांती पावो. निर्विकार स्वयंभू ज्योती हृदयी पाहिलो. निर्विकार स्वयंभू आरती ओवाळीन श्री गुरु निवृत्ती चरण. आरती ओवाळीन श्री गुरु निवृत्ती चरण. एक करावं महाराज. काय? आरती ओवाळीन श्री गुरु निवृत्ती चरण. निवृत्तीनाथांची आरती आहे. कोणी लिहिलेली आहे? ज्ञानोबारांनी लिहिलेली आहे. नाशिक जिल्ह्यात जाऊन पाठ झाली. ऐका, महाराज म्हणतात निवृत्तीनाथांचं स्मरण करा. निवृत्तीनाथ स्मरणे सुख शांती पावलो. निवृत्ती, ज्ञानदेव, ज्ञानदेव, ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो. वासुदेवची होतो अखंड वदनी वदेतो. ज्ञानदेव चतुराक्षरी जप हातू करी सर्वज्ञ. ज्ञानाग्नीने पापे जळती हे ज्याची आज्ञा. ज्ञानदेव, ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई. मुक्ताबाई नावात काय शक्ती आहे? मुक्ताबाई चतुर्विधा, 4 नाव आहे. जो जप करील सर्वदा तो जाईल मोक्षपदा. सायुज्य संपदा पावेल. तुका म्हणे त्यांच्या नावे काय होईल? घेता व्हावे संतोषी. तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला संतोष, समाधान, सुख प्राप्त होईल. त्यांची नावं नेहमी घ्या. तुका म्हणे पापे जाती संताची या जपे पुण्यवंत व्हावे.
घेता सज्जनाची नावे. ओम नमो चित्कला संत मुक्ताबाई. एक टाळी वाजवा आणि मुक्ताईचं भजन करा. थोडा विकू द्या आवाज. ओम नमो चित्कला संत मुक्ताबाई. 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 संत मुक्ताबाई. ओम नमो चित्कला संत मुक्ताबाई. ओम नमो चित्कला संत मुक्ताबाई. असो अभंगाचा भाव तुमच्या समोर ठेवला. तो असाच असेल असा काही आपला दावा नाही. पण आदिशक्ती मुक्ताबाईने जे बोलून घेतलं, स्वानंद सुख निवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराजांच्या कृपेनं परमपूज्य प्रातस्मरणीय वैकुंठवासी गुरुवरे मोठे बाबा नथुसिंग बाबा, परमपूज्य प्रातस्मरणीय भानुदास महाराज दिगलूरकर, दिव्य परंपरेची ही सर्व महात्मे, या महात्म्यांच्या चरणी ज्यांच्या दरबारात आपण आहोत ते समर्थ श्री साई बाबा सबका मालिक एक महाराजांचा हा दरबार आहे. दरबारात गेलो की आता पाहावर तुम्ही इथं माणसं कमी आहे पण वातावरण प्रसन्न आहे. शेवटी मंदिर ते मंदिरच आहे आणि मंदिराच्या परिसरामध्ये आपलं मन रमतं. हे सर्व असणारी महाराज मंडळी, परिचय मला एवढा नाही दाट, परंतु काही वेळेस भेटीगाठी यांच्या होत असतात. जास्त इकडे येणं होत नाही. सर्व वारकरी मंडळी, विनेकरी, आमचे विनोद भाऊ, त्यांच्यामुळे इथं येण्याचा योग आला. मागे त्यांचे या जगातून महाराज का माता पिता मरणे अंकित जे दिवस. हो, आई वडील असल्यानंतर त्यांची किंमत होत नाही, परंतु पितृछत्र आणि मातृछत्र हे दोन्हीही आपल्या जीवनामध्ये त्यांची सेवा करता करता महाराज त्यांनी आपल्या जीवनामध्ये फार मोठ्या कष्टाने आणि फार मोठ्या जिद्दीने सुद्धा या प्रपंचाचा गाळा चालवत असताना आई वडील या जगातून इहलोकाची यात्रा संपून गेले. ते दुःख त्यांच्या अंतःकरणात शेवटपर्यंत असणारच आहे, परंतु एवढ्या दुःखाला सुद्धा त्या दुःखाची निवृत्ती आणि सुखाचे ते सुख असा परमार्थ करायचा म्हणून या ठिकाणी सप्ताहाचं पहिलेच वर्ष आहे. मागे सुद्धा त्यांच्यामुळेच मी एक एकादशीला इथं कीर्तनाची सेवा करण्याकरता आलो होतो आणि इथं परत येण्याचा योग आला. असो, आज शिबिर चालू झालं. विनोद भाऊला म्हटलं शिबिर कोणाला तरी पाठवून देतो. नाही महाराज तुम्हीच या, सर्वांचं म्हणणं आहे तुम्ही या. पण मी म्हटलं चला पहिला दिवस आहे शिबिराचा, मुलं म्हणतील शिबिर चालू करून दिलं महाराज गायब झाले आहे की नाही. त्यांना म्हटलं मी परत रात्री येतो. पण असो 100-125 मुलं शिबिरात आहे, एवढ्या मुलांची जबाबदारी असते. पण तरीसुद्धा आई मुक्ताबाईनं मला इथपर्यंत आणलं, ही सेवा करून घेतली. थोडं 5 मिनटं तुमचे अधिक घेतले. झालेली सेवा आदिशक्ती मुक्ताईच्या चरणी समर्पित करतो आणि या ठिकाणी थांबतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल. ऐका, भगवंताच्या असीम कृपेने, साधू संतांच्या आशीर्वादाने आणि तुम्हा थोर मायबापांच्या कृपा आशीर्वादाने चालत असलेला आपला ह्या परिसरात गुरुदत्त नगर परिसरामध्ये श्री संत साईबाबा यांच्या दरबारामध्ये चालत असलेला अखंड हरिनाम संकीर्तन सोहळा वर्ष पहिले आणि पहिल्या वर्षाची आजची दुसऱ्या दिवसाची सेवा श्री हरिभक्तीपरायण
विजयजी महाराज खवले मोताळेकर बाबा या ठिकाणी वेळेवर आले आणि कीर्तनरूपी पुष्प बाबांनी साईबाबांच्या चरणी अर्पण केलं. मंडळाच्या वतीने महाराजांचे मी हार्दिक आभार व्यक्त करतो. आणि यापुढेही जर आपणास आमच्या विनोद भाऊ किंवा कार्यकर्त्यांनी जर हाक मारली तर आपण त्या हाकेला हो असंच उत्तर द्यावं अशी महाराजांना विनंती करेल. सगळ्यांनी एकदा महाराजांसाठी जोरात टाळी वाजवा. झोप लागते का तुम्हाला? नाही ना? सुंदर असं चिंतन टिंगणे बाबांनी केलं. त्याचप्रमाणे या ठिकाणी समस्त परिसरातील आपल्या जळगाव शहरातील नामांकित असं बाल भजन मंडळी रोज उपस्थित राहणार आहे. उद्या सर्वांनी हरिपाठाला या. लवकर हरिपाठ होतो या ठिकाणी. तुम्हाला माहिती आहे की नाही काय माहीत, पण होतो. तुम्ही या म्हणजे तुम्हाला ऐकायला मिळेल बरं का. त्याचप्रमाणे कैलास महाराज आहेत, या ठिकाणी संजय बाबा आहेत आणि सर्वांच्या सहकार्याने हा सोहळा चाललेला आहे. आजचं दोस्तर कीर्तन पुष्प फार आनंदात पार पडलं. उद्या नित्य नियमाप्रमाणे सकाळी काकडा आरती होईल, संध्याकाळी हरिपाठ आणि रात्री ठीक 8:30 ते 10:30 या वेळामध्ये विनोद सम्राट श्री हरिभक्त